वहीडियार साहब एक मिनट, क्या है आजमी साहब बोलिए। एक मिनट। मैं मुख्यमंत्री जी का बहुत आभार प्रकट करता हूं। इन्होंने दहशत के लिए, जूहू के लिए, डीएन नगर के लिए बहुत अच्छी स्कीम लाई है डेवलपमेंट के लिए। परंतु मैं ये कहना चाहता हूं कि कुलाबा में और मसगांव में जो डिफेंस की एनओसीज रुकी हुई है, हमारा डेवलपमेंट बिल्कुल नहीं हो पा रहा है। क्या नेवी की वजह से रुकी हुई है? मैं आपसे निवेदन करना चाहता हूं, क्या इनकी एक मीटिंग बुला करके वहां के डेवलपमेंट के बारे में कुछ कदम उठाएंगे क्या सर आप? आझमी साहेबांनी जो विषय उपस्थित केला आहे, मुंबईत बऱ्याच भागांमध्ये हा प्रश्न आहे। या संदर्भात एक रिप्रेझेंटेशन आपण केंद्र सरकारला दिलेलं आहे। मध्यंतरी त्यांनी एक पॉलिसी तयारी केली होती, पण काही ऑब्जेक्शन्स आल्याने त्यांनी ती विड्रॉ केली। पण आता त्याच्यावर नव्याने पॉलिसी तयार करण्याचं काम हे डिफेन्समध्ये चाललेलं आहे। मी स्वतः केंद्रीय आपले जे डिफेन्स मिनिस्टर आहे राजनाथ सिंग साहेब त्यांनाही भेटलो होतो। त्यांनीही माझ्या समोरच जे आपले तिथले चीफ ऑफ डिफेन्स सर्व्हिसेस वगैरे सगळ्यांची चर्चा केली आहे। त्यामुळे मला अपेक्षा आहे की लवकर या संदर्भातली नवीन पॉलिसी ही केंद्र सरकार तयार करेल आणि ती पॉलिसी जर तयार झाली तर मला असं वाटतं की यातल्या 90% प्रॉब्लेम आपले सॉल्व होते। ठीक, चलो बस बस बस, अभी जरूरत नहीं है भैया, जरूरत पड़े तो ले जाएंगे। चला वडेडिया साहेब तुमचं काय म्हणणं होतं?